इटलीमध्ये प्रॉपर्टी, 88 किलो चांदी, 1 किलोपेक्षा जास्त सोनं. बघूया किती संपत्तीच्या मालक आहेत सोनिया गांधी. सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये एकूण 11.81 करोडची संपत्ती सांगितली होती. 5 वर्षानंतर सोनिया गांधी यांच्या प्रॉपर्टीमध्ये एकूण 72 लाखांची वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. सोनिया यांच्याकडे 88 किलोपेक्षा जास्त चांदी आणि 1267 ग्रॅम सोन्याचे दागदागिने आहेत. काँग्रेसच्या पूर्व अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या इटलीमधील पितृसत्ताक संपत्तीमध्ये वाटा आहे. राजस्थान येथून राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनाच्या शपथपत्रामध्ये सोनिया गांधी यांनी वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा असल्याचं सांगितलं होतं. सोनिया गांधी यांच्या वडिलांचं घर इटलीमध्ये लुसियाना या ठिकाणी आहे. सोनिया गांधी यांनी नामांकन दाखल करताना त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्याकडे असलेल्या वाट्याची किंमत 26,83,594 रुपये सांगितली होती. सोनिया गांधी यांना त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या वाट्यामधून इन्कम होतं असं त्या सांगतात. यामधून होत असलेल्या आर्थिक लाभाकरिता सोनिया यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवाना घेतलेला आहे. सोनिया गांधी यांच्याकडे 12.53 करोडची प्रॉपर्टी आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर 5 वर्षात स्थायी आणि चल संपत्तीमध्ये 72 लाख रुपयाची वाढ झाली आहे. सोनिया गांधी यांनी रायबरेली येथून 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये एकूण 11.81 करोडची संपत्ती सांगितली होती. 5 वर्षामध्ये गांधी यांच्या प्रॉपर्टीच्या एकूण किमतीमध्ये 72 लाख रुपयांची वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. सोनिया यांच्याकडे 88 किलो चांदी आणि 1267 ग्रॅम सोन्याचे दागदागिने आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेल्या शपथपत्रामध्ये सोनिया गांधी यांच्याकडे 5.88 करोड किंमत असलेली 3 एकर शेतजमीन आहे. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीजवळ डेरामांडी गावामध्ये 3 एकर जमीन आणि सुलतानपूर महरौलीमध्ये 12 एकर जमीन सांगण्यात आली होती. राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रामध्ये 12 एकर जमिनीचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला नाही. त्यावेळी दोन्ही शेतजमिनींची किंमत 7.29 करोड सांगण्यात आली होती. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.